मराठीतील नामवंत साहित्यिक बाबूराव बागुल यांच्याशी बातचीत करण्याचा आज योग आलेला आहे. बाबूराव बागुल हे साहित्यिक म्हणून सबंध महाराष्ट्राला परिचित आहेत. विशेषतः दलित साहित्यिक म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांचे अनेक कथासंग्रह किंवा लघु कादंबऱ्यांचे संग्रह गाजलेले आहेत. त्यातले जेव्हा मी जात चोरली किंवा मरण स्वस्त होत आहे ही पुस्तके खूपच गाजलेली आहेत. सूड अघोरी या लघु कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित आहेत. आंबेडकर भारत ही चरित्रात्मक कादंबरी, दलित साहित्य हे आजचं क्रांती विज्ञान हा लेखसंग्रह ही अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि ज्या वेळेला मराठी साहित्य नवरूप घेत होतं त्या काळामध्ये आपल्या प्रगल्भ अशा दलित जाणीवा, आपले धगधगते अनुभव या कथा कादंबऱ्यातून बाबूराव बागुल मांडत होते आणि त्या काळात त्यांनी सबंध महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. तर एकूणच जो काही दलित साहित्य आहे किंवा दलित साहित्याचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाचं जे काही प्रेरणास्थान म्हणून जे घटक आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत त्यातले महत्त्वाचं स्थान बाबूराव बागुल यांना दिलं जातं. तर आज त्यांची एकूणच साहित्यविषयक जी काही वाटचाल कशी होत गेलेली आहे हे आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेणार आहोत. नमस्कार बाबूरावजी. नमस्कार. बाबूरावजी, सुरुवातीला मला असं सांगा की तुम्हाला साहित्यविषयक असा वारसा, काही परंपरा तुमच्या घराण्यामध्ये होती का? माझ्या घराण्यामध्ये साहित्यिक वारसा नव्हेच परंतु शिक्षणाचाही वारसा नव्हता. बरं. किंवा कलेचा वगैरे? हां, कलेचाही नव्हता. माझ्या आईकडनंही कोणी शिकलेले नव्हतं आणि माझ्या वडिलाच्या घराकडनंही शिकलेलं नव्हतं. पहिला शिकलेला मनुष्य मी आणि पहिला लेखक आणि कलावंत आणि कवी म्हणूनही मी पहिलाच. अच्छा. बरं, आता तुमचं म्हणजे जन्म, गाव किंवा घरातलं वातावरण, शिक्षण, नोकरी याबद्दल सुरुवातीला सांगा. आता ही गोष्ट उघडच आहे की जर या व्यवस्थेनं जी आपल्या खेड्यापाड्यामध्ये हजारो वर्षे टिकून होती त्या व्यवस्थेनं माझ्या आईवडिलांना शिकू दिलेले नाही. त्यांना कलेचा, संगीताचा, कुठल्याही प्रकारचा विकास करण्याची संधी दिलेली नाही. तर त्याच्याकडून मला काही वारसा मिळत नाही. मी मुंबईला शिकायला गेलो. अच्छा. नाही, तुमचं गाव कुठलं? माझं गाव नाशिक जिल्ह्यातलं, नाशिक तालुक्यातलं विहित गाव. बरं. अच्छा. मग शिक्षणासाठी तुम्ही मुंबईला गेलात? हां. मग इथे मी जाणं कसं घडलं? तसं ती एक मोठी कहाणी आहे. माझे मामा वारले आणि ते माझ्या आईचे आणखीन माझ्या मावशांचे आवडते बंधू होते, धाकटे. ते एकाएकी वारल्यानंतर साधारणपणे त्यांच्यासारखा दिसणारा मी, म्हणून त्यांनी, माझ्या मावशांनी माझ्या आईकडे मागणी केली की हे म्हणजे त्या माझ्या आईचा जर मावशीचा शब्द उच्चारायचा झाला तर हे काळवीट मला दे. आणि मी काळवीट म्हणून माझ्या मावशीकडे रवानगी झाली. बरं. मग शिक्षण वगैरे मुंबईला झालं? हां. तर माझं प्रारंभीचं शिक्षण थोडं बहुत मराठी शाळेतलं इथे झालेलं होतं. नंतर पुन्हा पहिली पासून तर पुढचं शिक्षण मुंबईमध्ये झालं. कुठपर्यंत शिक्षण झालं? SSC पर्यंत. अच्छा. मग नंतर काही नोकरी वगैरे केली? नाही, या मधल्या काळातच म्हणजे अगदी मराठी चौथीपासून मी नोकऱ्या करीत आलो. आणि बारक्या सारख्या छुटपुट नोकऱ्या या कराव्याच लागत होत्या, कारण ती एक आवश्यक बाब होती, गरज होती. अच्छा. नाही, मग नंतर पुढे काय केलं मग तुम्ही? तर ह्या नोकऱ्याच्या अनुभवातून आणखी मी थोडासा एकाएकी असल्यामुळे वाचनाची मला फार आवड निर्माण झाली. आणि मी अगदी मराठी चौथीपासून तर पुढे अहोरात्र वाचत होतो. जसजसा मी वयानं मोठा होत गेलो तसतसं माझं वाचन वाढत गेलं. आणि मग या वाचनातून लेखन आणि जीवन याबद्दलचे विचार मनामध्ये येऊ लागले. तर लेखन वेगळे आणि जीवन वेगळे या विरोधाभासातून माझ्या लेखनाला स्फूर्ती मिळाली. अच्छा. मग हे तुम्ही जाणीवपूर्वक लेखन कधी सुरू केलं? मी वयाच्या किती वर्षी? साधारणपणे 26-27व्या वर्षी लिहायला सुरुवात केली. परंतु कविता किंवा गीतं हे मी अगदी मराठी चौथीपासून लिहित होतो. बरं. अच्छा अच्छा.
उदाहरणादाखल तुम्हाला मी प्रगल्भ असा जेव्हा झालो, मोठा झालो, तेव्हा माझ्या कवितेचा टोन हा साधारणपणे गद्य काव्यासारखा किंवा खलील जिब्रान यांच्या कवितेसारखा होता. म्हणजे वेदाआधी तू होतास आणि वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास, कुराणाआधी तू होता आणि कुराणाच्या परमेश्वराआधी तू होता, बायबलाआधी तू होतास आणि बायबलाच्या पिता परमेश्वराआधी होतास. हे माणसा तू आनंदी अनादी अनंत आहेस, तू सर्व काही आहे, तुझ्यामुळेच ही मही आहे, वगैरे वगैरे वगैरे. तू चंद्र सूर्याचं नामकरण केलंस. अच्छा, म्हणजे कोणताही साहित्यिक आपण असं पाहतो की सुरुवातीला कविता फॉर्म, हा तो कवितेतच व्यक्त होण्याचा स्वाभाविक भाग आहे. बरोबर आहे. अच्छा, मग नंतर तुम्हाला तुमचे अनुभव कवितेत मावत नाहीत आणि नंतर आपण वेगळा फॉर्म हाताळला पाहिजे असं वाटायला लागलं का? हा, अगदी तसंच वाटायला लागलं. म्हणून मी माझ्या कवितेच्या सर्व वह्या, कारण मी फार प्रचंड कविता लिहित असे. आता मी तुम्हाला सांगितली ह्या कवितेला एक तत्वज्ञानाचा बैठक आहे, पुन्हा हिचा फॉर्म वेगळा आहे. ही ज्यांनी तत्वज्ञान वाचलेलं आहे किंवा जरा वेगळ्या पद्धतीचा विचार करतो त्यालाच ही कविता पटेल, नाही तर लोक मारायला उठतील ना, अरे वेदाच्या आधी तू होतास असं नको. बरं बरं. मग तुम्ही कोणता फॉर्म कवितेनंतर स्वीकारला? त्याच्यानंतर मी लगेच कथेबद्दल विचार करू लागलो आणि कथा लिहायला लागलो. तर कथा कोणासारखी? मराठीमध्ये त्यावेळची जी कथा होती त्या कथेमध्ये माझे अनुभव बसत नव्हते, तो फॉर्मही मला पसंत पडत नव्हता. काहीतरी वेगळं शोधलं पाहिजे. आणि मग मला मी जे वाचत गेलो तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा मला भावलेला लेखक म्हणजे शरदचंद्र चटर्जी. त्याच्यानंतर मग हिंदीमधले प्रेमचंद, आणि याही नंतर माझं वाचन वाढत गेल्यानंतर मग सर्वात मला जर आवडले असतील तर चेखव, मॅक्झिम गॉर्की आणि टॉलस्टॉय. अच्छा, म्हणजे हे सगळे लेखक तुम्ही मराठी व्यतिरिक्त सांगितलेले आहेत. मराठीतला म्हणजे मग अगदीच नाव घ्यायचं झालं तर व्यंकटेश माडगुळकरांचं नाव घ्यावं. अच्छा, ते एक मला आवडलं. श्री म माट्यांच्याही बद्दल चांगलंच बोलायला हरकत नाही. त्यानंतर मग म्हणजे पुबा भावे यांचं वाचलं, परंतु आवडलेले लेखक मात्र व्यंकटेश माडगुळकर. बरं, आता तुम्ही अनेक या साहित्यिकांची नावं सांगितली, तर ह्या व्यतिरिक्त अजून काही प्रेरणा तुम्हाला इतर कुठल्या याच्यातून मिळाली का तुमच्या? तसं म्हणजे आता माझ्या लेखनाला एक तत्वज्ञानाची पार्श्वभूमी आहे. तर ही पार्श्वभूमी मला पहिल्यांदा जर कोणी दिली असेल तर ती महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली आहे. महात्मा फुलेंचं गुलामगिरीमधला जो नकार आहे, नंतर शेतकऱ्याच्या आसूडमध्ये किंवा त्यांचा सद्धर्ममध्ये जो एक विचार येतो, त्या विचारातून मला काही तात्विक मुद्दे आणि वाङ्मयीन तत्वज्ञान मिळालं. अच्छा, बरं, ह्या सगळ्या प्रेरणातून तुम्ही लेखन सुरू केलं, तर सुरुवातीच्या काळात तुम्हाला काही मार्गदर्शनाची वगैरे अशी आवश्यकता वाटली? तुम्हाला पहा ना की मी राहत होतो लेबर कॅम्पात. लेबर कॅम्प ही मजुरांची वस्ती. तिथे वाङ्मयाबद्दल प्रेम असलेले लोक कमी, आणि मी जे लिहित होतो ते समजून घेऊन मला मार्गदर्शन अशा पात्रतेचा मनुष्य तिथे नव्हताच. तेव्हा हे स्वयंशिक्षणच आहे. हे मीच लिहित असतो आणि मीच तुलना करीत असे. माझी तुलना कधी व्यंकटेश माडगुळकरांच्या बरोबर, कधी पुबा भावेंच्या बरोबर, तर कधी मराठीतले जे मोठे लेखक आहेत त्यांच्याबरोबर, आणि त्यांच्या लेखनाची तुलना मी मॅक्झिम गॉर्कीच्या बरोबर किंवा चेकोच्या बरोबर. आणि मग मला या सर्वांच्यापेक्षा मॅक्झिम गॉर्की आणि चेको मोठे वाटत राहिले, आणि म्हणून माझं लेखन मी गॉर्कीच्या लेखनाशी तुलना करू लागलो, आणि त्याच्यातून हे माझं स्वयंशिक्षण झालं. म्हणजे तुम्ही स्वतःचे मार्गदर्शक झाला. अच्छा, बरं, सुरुवातीचे तुमचे या लेखनाच्या बाबतीत अनुभव काय आहेत? म्हणजे त्याला कसा प्रतिसाद मिळत होता, म्हणजे वाचकांचा म्हणा, प्रकाशकांचा म्हणा? याच्यामध्ये पहा की वाचकांचे काही मला पत्र आले नाहीत, परंतु आचार्य आत्रे आणि त्यांची कन्या शिरीषताई पै यांनी मला फार प्रोत्साहन दिलं. आणि बांदेकर ही जे नवयुगचाही ही मंडळी होती, यांना माझं लेखन नवं आणि वेगळं वाटत होतं, आणि ते छापून यावं असं त्यांची इच्छा होती. परंतु माझे काही मित्र माझं लेखन येतंय म्हणून आत्रेच्याकडे तक्रार करायला गेले होते की याचं लेखन तुम्ही छापू नका. मग ते म्हणाले का छापू नका? तर त्यांनी एक उदाहरण घेतलं. वाटेवरची नावाची माझी एका वेशा
पोटासाठी वेश्या झालेली किंवा आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी वेश्या झालेल्या बाईवरची गोष्ट आहे. ती गोष्ट सांगितली की ही म्हणे आमच्या जातीची बदनामी आहे. मग अत्रे म्हणाले की आपण कमिशन निघूया. आनंद कारेकर असतील आणि बाकीचे लोक असतील आणि हे ते लेखन तपासतील म्हणतील की बा हे अशा प्रकारचं लेखन आहे. मग त्याला ही माझी मित्रमंडळी घाबरली आणि त्यांनी ते पळून गेले तिथे. अच्छा अच्छा. म्हणजे सुरुवातीचे तुमचे असे अनुभव आहेत. बरं, तुम्हाला आता ह्या कथा ज्या आहेत, आता तुम्ही कथा फॉर्म स्वीकारला, तर या कथा तुम्हाला कशा सुचतात किंवा काय त्याची एकूण प्रक्रिया काय असते, निर्मिती प्रक्रिया? याच्यामध्ये काही गोष्टी ह्या सतत आपण जीवनामध्ये पाहत असतो. म्हणजे आपण जर डोळे उघडून आणखी जर राहिलो आणि आपण माणसाबद्दल प्रेम आणि करुणा जर आपल्या मनामध्ये असेल तर आपल्याला रस्त्यानं चालतानाही कथा सापडतात आणि जिकडे तिकडे कथा आपल्याला दिसतात. कधी कधी एखाद्या माणसाचा चेहरा असा आपल्याला दिसतो की तो आपण पाहतो. एखाद्या माणसाचं चालणं असं दिसतं की ते आपल्या कथेचा विषय होतं. एखाद्या बाईचं चालणं किंवा बोलणं असं असतं किंवा तिचं रडणं असं असतं. आणि ही जीवनाची ही सारी आविष्कार आपल्याला सतत दिसत असतात आणि ह्या कथेचा साठाच होत असतो. अच्छा. बरं, असा एखादा अनुभव तुम्हाला सांगता येईल का की एखादी कथा, तुमची गाजलेली कथा तुम्हाला कशी सुचली? हो, सांगता येईल की विद्रोह नावाची माझी एक कथा आपण घेऊया. तिनं तसं खळबळ केली आणि ती एक वाङ्मयीन सूत्रही झाली, मूल्य झाली वाङ्मयीन. तर ही विद्रोह कथा मी याला होतो, उधळा नावाचं जे सुरतमध्ये गाव आहे त्या गावामध्ये मी रेल्वे कामगार म्हणून कामाला गेलो होतो. तर मी खूप वाचलेला आणि खूप अशा काही प्रेरणा असलेला आणि त्याच्यामुळे असं आपण काहीतरी आहोत ही मनामध्ये भावना असलेला असा मी. आणि तिथे मी गेलेलो कामगार म्हणून. तो सारा मंडळी माझ्याकडे कामगार म्हणून बघत असे आणि मी तर कामगार नाही आहे, म्हणजे आतून कामगार नाही आहे. बाह्य भाग म्हणजे भौतिक भाग हा कामगाराचा आहे पण आध्यात्मिक भाग हा कामगाराचा नाही आहे. तो एका सर्जनशील आणि प्रतिभावंत लेखकच आहे. तिथे जे कॉन्ट्रोवर्सी किंवा जे द्विधा मनस्थिती किंवा जो आंतरविरोध आला त्या आंतरविरोधातून एक कथा माझी जन्म पावली आणि ती म्हणजे विद्रोह. अच्छा. तुम्ही तिच्याबद्दल मगाशी बोललात की ती काही एक लेखनाचं सूत्र झाली किंवा एक मूल्य म्हणून, तर ते कसं कशा अर्थाने? तसं म्हणजे त्या कथेतलं शेवटचं वाक्य आहे की ते लोक त्याला शेड्यूल कास्ट म्हणून किंवा शूद्र म्हणून मारतात कामगार. आणि कारण का की तो एक उत्तम कवी असतो, कथानायक उत्तम वाचलेला असल्यामुळे तो वेगवेगळ्या लोकांचे, तत्त्वज्ञानांचे, आणखीन मोठमोठ्या लेखांची नावं सांगत असे. आणि त्याच्या जोडीदार असलेला जो एक ब्राह्मण आहे तो दिपून गेलेला होता की या माणसाचं नॉलेज म्हणजे किती भारी नाही, हा कोणीतरी उच्च जातीतला असावा. आणि तो त्याला गुरुजी म्हणून आपल्या घरात घेतो. आणि नंतर त्याच्या सर्टिफिकेटावरून म्हणजे माझ्या सर्टिफिकेटावरून माझी जात त्याला कळते. त्या दिवशी पगाराचा दिवस असतो आणि पगार चोरी करायसाठी म्हणून आले असतो. त्या चोरांनी ते सर्टिफिकेट इकडे तिकडे फेकून दिली असतात, ते त्याला सापडतात. आणि मग तो अरे तू तो चिडतो तो, तुम्हाला भ्रष्ट केलं, तुम्हाला फसवलं, तू अमकं केलं, धमकं केलं. आणि तो लोकांना पेटवतो आणि लोक माझा चांगला समाचार घेतात. हे जे वास्तव आहे जगाच्या पाठीवर असं कुठंच घडत नाही. दोन एका श्रेणीमधले म्हणजे कामगार असलेले दोघांचंही भावनिक नातं जुळलेलं, परंतु जात कळल्याबरोबर ते सारं तुटतं आणि एक प्रक्षोभ उभा राहतो आणि त्या प्रक्षोभाचा तो वेळ. तर ह्या गोष्टीचा शेवट मी असा केलेला आहे, या लोकांनी मला मारलेलं नाही, मला म्हणून मारलं. बरोबर. कारण ही तर सर्वसामान्य माझ्यासारखीच माणसं आहेत, परंतु यांना पेटवणारा कोणीतरी आहे. मग याचे त्याचे संस्कार आहेत, त्यानंतर संस्कार घडविणारे मनो आहे, अशी ती लिंक होती. आणि ते वाक्य त्यामुळं ती कथा एकेकाळी फार गाजली होती आणि मूल्य झाली होती. अच्छा. बरं, आता तुम्ही कथा सुचल्यानंतर ती सलग अशी लिहून काढता की काही टप्प्याटप्प्याने लिहिता किंवा कसं? माझ्या पहिल्या उत्साहाच्या काळामध्ये ती मी लिहित असे सलगपणे. आता हे सलगपणे म्हणजे एका बैठकीत बसून का, तर एका बैठकीत बसून याला मी एवढी धावा जायची खोली,
त्याच्यामध्ये पुष्कळ माणसं आणि तिथे नंतर इलेक्ट्रिक नाही आणि अशा काळामध्ये मी ती लिहित असे तर माझं लिहिण्याचं ठिकाण इराणी हॉटेल असायचं. बरं, आता इराणी हॉटेलमध्ये बसलो तर ते राऊंड टेबल असं गोल टेबल असतं, त्या जुन्या स्टाईलच्या खुर्च्या, त्या खुर्च्यावर मी एकीकडं चहाचे कप आणि सिगरेटचं पाकिट घेऊन इथे बसलेलं असतं. इराणी माणूस हा खूप संयम आणि सहनशील असतो. हा मी कितीही वेळ बसलो, 4 तास 6 तास बसलो तरी तो काही मला उठवत नसे. चहा आणि सिगरेट मागितले की त्याचं समाधान. त्याचे मी पुढे मात्र माझ्यावर जेव्हा एक लेखक फीचर फिल्म तयार केली गेली लेखक म्हणून, त्यावेळेला मी त्याचेही त्या फिल्ममध्ये चित्र काढायला लावले आणि हटकून काढायला की या माणसाच्या सहनशीलतेमुळे माझी कथा फुलली. आणि माझा पहिले दोन्ही संग्रह हे इराणी हॉटेलमध्ये, माझी सूड नावाची सबंध कादंबरी मी त्याच इराणी हॉटेलमध्ये बसून लिहिलेली आहे, जी दिवाळी साधनाच्या दिवाळी अंकामध्ये आलेली होती ती. असं बहुतेक लेखन हे त्या इराणी हॉटेलमध्ये बसून झालं. तर पण ते असं असतं की मग आता घरात लिहित बसलेलो आहे, उठून गेलो तिथे बसलो, तिथून उठून गेलो, सिगरेट ओढायला गेलो, इकडे गेलो तिकडे गेलो, परत आलो, डोक्यामध्ये चक्रपीठ असल्यामुळे ते आपले फिरत राहायचं आणि लेखन सुरू व्हायचं. अच्छा, बरं, तुम्ही एकदा लिहिल्यानंतर त्याचं पुनर्लेखन करता? हो हो, पुनर्लेखन करावं लागतं आणि ते करणं आवश्यक आहे. कारण लिहिताना कधी का आपण डिस्टर्ब होतो, आपलं लक्ष चुकून कोणाकडे तरी जातं आणि त्यावेळी तो रंग थोडासा किंवा ते सूत म्हणा काय म्हटलं तर वीण म्हणा, ती थोडीशी इकडं तिकडं होते, ती चांगली करून घ्यायची असेल तर पुनर्लेखन करणं आवश्यक आहे. आणखीन अनेकदा करावं असं माझं मत आहे. बरं, प्रकाशकांच्या बाबतीत आपले अनुभव काय आहेत? तसे चांगले प्रकाशक मराठीमध्ये कमीच आहेत. आपले प्रकाशक लेखकाला जाणतही नाहीत आणि लेखकाला प्रोत्साहितही करत नाही. जमलंच तर व्यापारच फक्त करतात. अच्छा, चांगले अनुभव नाही. अच्छा, बरं, आता तुमच्या लेखनाचं काही असे विविध भाषातून काही भाषांतर वगैरे? म्हणजे माझ्या पहिल्या 10-12 गोष्टींचं फ्रेंचमध्ये भाषांतर झाल्याचं मी ऐकतोय. इंग्रजीमध्ये झाल्याचं तर तुम्हाला माहीत आहे. मराठीमध्ये आपल्या भारतीय भाषामध्ये तामिळमध्ये झालेलं आहे, गुजराती झालेलं आहे, हिंदी तर झालेलंच आहे आणि नंतर मग दुसरे काही म्हणजे कन्नड वगैरे अशा काही भाषातून काही असं फुटकट. बरं, आता तुम्ही मुख्यतः कथा हा वाङ्मय प्रकार हाताळलेला आहे, तर या व्यतिरिक्त इतर काही वाङ्मय प्रकार हाताळावेत असं? हा, नाही, मला तर आता वाटतं की कथासुद्धा फार छोटी पडते. बरं, कादंबरी हीच गोष्ट, हा फॉर्म माझे अनुभव सांगण्यासाठी आहे. आता मी तुम्हाला सांगतो की महात्मा फुलेंच्या कालखंडावर मी कादंबरी लिहितोय. त्याच्यामध्ये माझे त्या कादंबरीमध्ये 4 विचार प्रवाह आहेत, 4 स्वभावाचे प्रवाह आहेत. एक म्हणजे महात्मा फुलेंचा की जो नकार आणि विद्रोह घेऊन त्या साऱ्या व्यवस्थेच्या विरोधात उभा आहे. दुसरा एक ख्रिश्चन मिशनऱ्यांचा, तो त्यांचा धर्म वाढविण्यासाठी याच्या विरोधात आणि ब्रिटिश राजवट टिकण्याच्या दृष्टीतून ते विचार करतायत. तिसरा एक प्रवाह त्याच ख्रिश्चन मिशनऱ्याचा की नाही, या पिडलेल्या लोकांचं आपण भलं करावं आणि ही देवाची लेकरं आहेत या तऱ्हेनं, असा एक आहे. हिंदूमधले काही प्रवाह आहेत ज्याला थोडंसं राष्ट्रीयत्वाचा टच झालेला आहे, त्यामुळे ते असं म्हणतात की आपण सर्वांनाच घेऊन पुढं गेले पाहिजेत. आणि एक जण असं म्हणतो की हे सर्व खोटं आहे, ब्राह्मण हे या समाजाचं आणि या देशाचं नेतृत्व करीत नसल्यामुळे हा सर्व पराभव आणि ह्या साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत असं म्हणणार आहे. त्याला काटशह ब्राह्मणाचपैकी एक देतो. अरे, ब्राह्मण तर होते, परंतु ब्राह्मणांनी काय केलेलं आहे, त्यांची गेल्या हजारो वर्षाचा इतिहास हा त्यांचा पराभवाचा इतिहास आहे वगैरे वगैरे तऱ्हेच्या अशा अनेक प्रवाह असणारी ती कादंबरी आहे. आणि त्याच्यामधल्या चर्चा आणखीन पुष्कळ गोष्टी आणि कॅरेक्टर्स पुष्कळ आहे. ती मोठी कादंबरी मी लिहायच्या बेत करून आलो आणि मला पक्षघात झाला, त्यामुळे ती कादंबरी काही मोठी होणार नाही. आणि आता ती माझ्याकडनं त्या
ज्या स्वरूपात मी त्याला, ज्या उंचीवर त्याला नेणार होतो त्या उंचीवर मला नेता येईल की नाही याबद्दल थोडीशी आता मला शंका आहे. बरं, म्हणजे कथेव्यतिरिक्त तुम्ही कादंबरी हा वाङ्मय प्रकार हाताळलेला आहे. बरं बाबूरावजी, आता एवढं विपुल आणि अतिशय दर्जेदार असं लेखन केल्यानंतर एक साहजिकच माणसाचा किंवा साहित्यिकाचा गौरव होत असतो. तर तसा तुमचा गौरव झाला का, किंवा काही मान सन्मान, वेगवेगळे पुरस्कार तुम्हाला कोणकोणते मिळाले? साधारणपणे मी हा प्रसिद्धीपासून दूर जाण्याच्या प्रवृत्तीचा मी आहे. बरं. म्हणजे मी काय कोणाला भीतो आहे किंवा संकोच आहे किंवा माझ्यात काही दोष आहे म्हणून नव्हे, परंतु मला वाटतं की हे खोटं आहे. म्हणून गर्दीपासून किंवा मान सन्मान मिळवण्यासाठी ज्या काय हालचाली माझे मित्र आणि लोक करतात, इकडे भेट तिकडे भेट, तर या साऱ्या गोष्टीपासून मी दूर असतो. तरीही मला काही म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारचं तो पहिल्या क्रमांकाचा कथेला पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर कोणत्या पुस्तकाला? मरण सोचतो त्याला. नंतर माझ्या एकंदर लेखनाला फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. साहित्य संस्कृती मंडळाचा मला पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर नगरच्या साहित्य संमेलनाचा मला पुरस्कार मिळाला. आणि ही साधारणपणे ह्या 10-20 हजाराच्या ह्या रकमा होत्या. अशा प्रकारे वेगवेगळे पुरस्कार मला 8-10 मिळाले. आणि मग समाजातर्फे जे काही मिळतात तेही लहान मोठे सत्कार तर शेकडो झाले. बरं, आता तुम्ही मगाशी महात्मा फुलेंवरच्या कादंबरीबद्दल बोललात, तर अजून काही तुमचं नवीन लेखन येत आहे का, आणि पुढील योजना काय आहे? हा, तर मी मुंबईला राहतो हे तुम्हाला माहिती आहे. आणि लहानपणापासून मी मुंबईला होतो. मी फुले ते आंबेडकर या 150 वर्षाच्या कालखंडावर एक मोठी कादंबरी वॉर अँड पीसच्या दर्जाची लिहावी आणि मरून जावं किंवा विराम घ्यावा अशी माझी इच्छा होती. ती लिहिण्यासाठी मी म्हणून नाशिकला आलो. आणि ती लिहिता लिहिता मला पक्षघात झाला. आणि त्या पक्षघातामध्ये माझी बरीचशी शक्ती खर्च झाली. आर्थिकदृष्ट्याही मी जरा कमजोर पडलो. आता मी लेखनावर जगणारा मनुष्य, त्यामुळे आणखीन माझ्या पाठीशी काही कोणीच नाही आहे. कारण आणखीन पुन्हा मी ज्या समाजातून आलेलो आहे तिथे लेखकाला प्रोत्साहित करावं आणि ही प्रवृत्ती नाही. त्यामुळं मग त्या साऱ्याच आर्थिक प्रश्नाला तोंड देता देता मी मेटाकुटीला आलो. त्याच्यामध्ये एक मोठं आजारपण, याही मुळा माझी अनेक अडचणी निर्माण झाल्या. आणि आता मी ती कादंबरी लिहू शकेल आणि पूर्ण करू शकेल असं काही मला वाटत नाही. म्हणून मी असं ठरवलं की जे काही लेखन फुले कालखंडावरलं झालेलं आहे तेवढं एक पुरं करायचं. त्याच्यानंतर मग आंबेडकर कालखंडावरलं जे काही थोडं झालेलं आहे तेवढं पुरं करायचं. याला एक जोडणारं असं जे एक सलगपणे येणार होतं ते सलगपणे येत नाही. तर आता उलट एक बारक्या अशा 4-5-6 कादंबऱ्या होतील आणि त्या या वर्षापासून म्हणजे येत्या जानेवारीपासून त्या प्रकाशनाला सुरुवात होईल असं वाटतं. बरं बाबूरावजी, आता तुम्ही एक अनुभवी असे लेखक आहात, तर नव्या लेखकांना काय संदेश देऊ शकाल? मी नव्या लेखकांना एकच सांगेल की माणसाबद्दल प्रेम ठेवा. माणसामध्ये माणूस हा गुणदोष असा आहे, त्या गुणाकडेही तिरस्कारानं पाहू नका. तर माणसाकडं लेखकानं माणसाकडं पिता म्हणून, बाप म्हणून, गुरु म्हणूनच माणसाकडं पाहावं आणि त्या तऱ्हेनं त्या सर्व त्याच्या गुणदोषाची अगदी उदारपणानं, करुणामय मनानं चिकित्सा करावी. रागवू नये, चिडू नये, तुच्छता बाळगू नये. कारण तुच्छता, तिरस्कार हे आपल्या कल्चरनं आपल्याला दिलेली देणग्या आहेत. या पलीकडे जायला म्हणजे तुच्छता तिरस्काराच्या पलीकडे, हीन ठरवण्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. आणि ही माझीच मुलं आहेत, माझीच भावंडं आहेत. ह्या दोषाच्या पाठीमागं सुद्धा काही कारण आहे. त्याचा न रागवता, पक्षपात न करता विचार करावा आणि लेखन करावं. आणि अनुभवाचा अर्थ जे आपण अनुभव घेतो त्याचा सही अर्थ लावावा. आणि आजचा सही अर्थ लावायचा माझ्या दृष्टीनं तरी एकुलता एक मार्ग आहे आणि जो आपल्या देशाला पुढे नेईल तो मार्ग म्हणजे बुद्धाच्या दृष्टिकोनातून, भगवान बुद्धाच्या दृष्टिकोनातून माणसाकडं आणि जीवनाकडं पाहावं.
म्हणजे करुणाही आहे आणि त्याच्यात बुद्धिप्रामाण्यवादही आहे. अच्छा. तर बाबूरावजी, अतिशय एक चांगला मोलाचा संदेश तुम्ही नव्या लेखकांना दिलेला आहे आणि एकूणच आपल्या साहित्यिक जीवनाची वाटचाल सांगितली. ती आमच्या नव्या लेखकांना यातून निश्चितच प्रेरणा मिळेल. आमच्या श्रोत्यांनासुद्धा हे आपले अनुभव निश्चितच आवडले असतील. आपण या ठिकाणी आलात आणि आकाशवाणीसाठी जी मुलाखत दिली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. मराठीतील नामवंत साहित्यिक बाबूराव बागुल यांच्याशी बातचीत करण्याचा आज योग आलेला आहे. बाबूराव बागुल हे साहित्यिक म्हणून सबंध महाराष्ट्राला परिचित आहेत. विशेषतः दलित साहित्यिक म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत.